नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. या व्हिडिओचं नाव असं आहे, पिठापूर दारी राग लोभ भारी. थोडक्यात की परवा राखी पौर्णिमा पिठापूरला काही प्रमाणात साजरी झाली. त्याच्या अगोदर 6 महिन्यापासून मला अनेक भगिनींचे, त्याचप्रमाणे आमदार, खासदार, मंत्री महोदय इथपासून मला फोन आले की अमुक अमुक येणार आहेत, रूम मिळेल का, जागा मिळेल का. परंतु मी सांगितलं की माझ्याकडं मर्यादा आहेत. फक्त 15 रूममध्ये मी काय काय कुणाकुणाला भागवणार, कुणाकुणाला देणार. जी लोक वारंवार मदत करतात ते हक्काने सांगतात की आम्हाला 2 दिवस तरी द्या. परंतु गेले 3 वर्ष तशी गर्दी नव्हती. करोनाचा प्राबल्य होतं, त्यामुळे आले नाहीत. यावर्षी काही प्रमाणात आले, काही प्रमाणात मी रूम देऊ शकलो. पण हा भाग वेगळा आहे. परंतु मी अनेक भगिनींना सांगितलं आणि ज्यांचे मला निरोप आले त्यांना सांगितलं की जागेला मर्यादा आहे, पण तुम्ही कुठेही तुमची सोय झाली तर तुम्ही स्वामी समर्थ भवनात या. तिथं श्रीपाद वल्लभांची अप्रतिम मूर्ती आहे. त्या मूर्तीकडं पाहतच राहावं असं वाटतं. ज्यांनी पाहिलं आहे त्यांना कल्पना आहे. आता काही मूर्तीचे वेगवेगळ्या गणवेशातले मी फोटो फॉरवर्ड करणार आहे, तेव्हा या मूर्तीचं महात्म्य लक्षात येईल. मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कुठेही उतरा, कुठेही राहा, परंतु वेळ काढून स्वामी समर्थ भवनात या आणि तुमच्या भावाला राखी बांधा आणि तुमच्या भावाबरोबर फोटो काढा. एवढं स्वातंत्र्य कोणत्याही देवाच्या दारात मिळत नाही. काही मला भगिनी रेल्वेमध्ये गाठ पडल्या, काही तिथं फिरताना गाठ पडल्या. मी सगळ्यांना म्हटलं थोड्या वेळात या, मी तिथं आहे, मी दिवसभर बसून राहणार आहे. पण सांगायलाही कसं तरी होतं. पण माझा स्पष्ट स्वभाव आहे की तिथं असंख्य भगिनी माझ्यासमोर फिरत होत्या, इकडं तिकडं उचापात्या करत होत्या, परंतु त्यांना आपल्या भावाला श्रीपाद श्री वल्लभांना स्वामी समर्थ भवनात जाऊन राखी बांधावी असं वाटलं नाही. एक 600-700 पेक्षा जास्त महिला आलेल्या नव्हत्या. तीच गर्दी होती. तेच सारखे मंदिराच्या बाहेर त्या गल्लीमध्ये गर्दी करत होते. 30 तारखेलाही सांगितलं, 31 तारखेलाही सांगितलं, 1 तारखेलासुद्धा सांगितलं, पण 90% भगिनी स्वामी समर्थ भवनाकडं फिरकल्या नाहीत. कारण काही असो, पण त्यांनी यायला पाहिजे होतं. त्यांना फार मोठा आनंद मिळाला असता. परंतु नंतर लक्षात आलं, काही जाणून बुजून आले नाहीत. काही ट्रॅव्हल किंवा टुरिस्ट आले होते, त्यांनी जाणून बुजून आणलं नाही. कारण एवढी मोठी वास्तू आणि आपण लोकांना कुठेतरी उतरवलेलं आहे, कुठेतरी लांब उतरवलेलं आहे, लोकांची फसवणूक करत आहे, हेही त्यांना जाणवलं. थोडक्यात एका ठिकाणी सांगायचं तुम्हाला असंच की एक 70 लोकांचा एक ग्रुप आला होता. एका बिल्डिंगमध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था केली आणि योगायोगाने मला तिथं जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा 2-3 मराठी मला गाठ पडले. म्हटले इकडं कुठे उतरला आहेत? तर ते म्हटले आम्ही ज्या ट्रॅव्हलबरोबर आलो आहे त्यांनी ही बिल्डिंग घेतली. आम्ही 70 जण आहोत, फक्त एक संडास आणि एक बाथरूम आहे. आश्चर्य वाटलं. आणि लोक असं कसं सहन करतात. मग त्यातल्या काही लोकांनी आम्हाला विनंती केली. मग स्वामी समर्थ भवनात तात्पुरती त्यांची फक्त आपलं फ्रेश होण्यासाठी सोय केली म्हणजे श्रीपादांच्या कृपेने ती सोय झाली. नंतर काही भगिनींना मी परत आवाहन केलं की आज संध्याकाळी तरी या, पण त्या आल्या नाहीत. तो त्यांचा प्रश्न. तेव्हा एक दुसरं जाणवलं की लोक देवाच्या दारामध्ये येतात, यायलाच पाहिजे. खरं तर देवाच्या दारात आल्यानंतर राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे अर्पण करायचं असतं, ते सर्व सोडून द्यायचं असतं. परंतु मी जसं पिठापूरला अनेक लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा तिथं मला जाणवतं की लोक रागीट आहेत, लोक द्वेष करतात, मत्सर करतात, काय नको ते देवाच्या दारात करतात. मग त्या तुमच्या यात्रेला किंवा श्रीपादांनी जर तुम्हाला बोलवलं असेल तर खरं त्याचा काही उपयोग नाही. देवाच्या दारात सगळं विसरायचं असतं. बरं, माझं कोणी शत्रू नाही. मी जेवढं लोकांना सहकार्य करता येईल तेवढं करतो आणि करायलाच पाहिजे. जे स्वामी समर्थ भवनात आलेत, मला भेटलेत आणि आत्तापर्यंत ज्यांचा माझ्याशी संपर्क आला आहे त्यांना मी वेगळं सांगायची गरज नाही. मी केवळ तिथं लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. पैशाचा व्यवहार जास्त पाहत नाही की लोक आनंदित राहावी. आल्यानंतर चहा, पाणी, नाश्ता जेवढं देता येईल तेवढं देतो. अखेर मलाही मर्यादा आहेत, पण कुणाला असं दुखवलं असं कधीही घडलं नाही. परंतु एवढं असूनसुद्धा लोक तिथं आल्यानंतर रागाने वागतात, मत्सराने वागतात, द्वेषाने वागतात. खरोखरच हे
सांगू नये, पण सांगितल्याशिवाय उपयोगी नाही. लोक बदलणार केव्हा? बरं, याच्यामध्ये माझा काहीही तोटा नाही. परमेश्वराची जगामध्ये भरभरून कृपा झालेली एखादी व्यक्ती म्हणजे मीच असावी, असं मी ठामपणे सांगतो. कारण जो आनंद आहे तो देवाने दिला, तोच आनंद मी परत भाविकांना देण्याचा प्रयत्न करतो. पण केवळ मी जागा देऊ शकलो नाही. माझ्याकडं राखी पौर्णिमेला 90 लोकं होती. 15 रूममध्ये साधारण 90 आणि एक 20-25 इकडं-तिकडं. पण रूम मिळाली नसल्यामुळं जर लोकं येत नसतील आणि जाणून-बुजून आमच्या स्वामी समर्थ भवनातून येरझाऱ्या करत असतील आणि येत नसतील, तर त्यांचं दुर्भाग्य तेवढंच. ते जरी पिठापूरला आले असले तर त्यांना राखी टाकावी लागली, राखी ठेवावी लागली, परंतु त्यांना औक्षण करून श्रीपादांना राखी बांधण्याचं भाग्य मिळालं नाही. ते श्रीपाद श्री वल्लभांनी उपलब्ध करून दिलं होतं, परंतु त्यांच्या प्रारब्धात ते नव्हतं, असंच म्हणावं लागतं. मंदिरासमोर अगदी 30 पावलावर आहे. तिथं आमचा वास असतो, आम्ही तिथं थांबलेलो असतो, परंतु लोकांना घेता आलं नाही. त्यांचा राग त्यांच्याबरोबर. म्हणून हा तर व्हिडिओ सगळ्यांनी फॉरवर्ड कराच करा. ज्या भगिनी गेल्या त्यांच्याही लक्षात येईल. परंतु महाराष्ट्रातील सर्व भगिनींना माझी विनंती आहे, कारण आपल्याकडं उतरण्याच्या ज्या जागा आहेत ती मर्यादा आहे. काही कमी पैसे असल्यामुळं किंवा तिथंसुद्धा आता व्यवसाय वाढला आहे, फसवाफसवी वाढली, लोक इकडं ओढाओढी चालू आहे. जरी तुम्ही पिठापूरमध्ये कुठेही उतरलात, कुठेही उतरा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण श्रीपाद वल्लभांचं दर्शन मंदिरात जे बापराचार्य म्हणजे आजोबांचं घर आहे तेच मुख्य मंदिर आहे. इतर ठिकाणी उचापत्या करायसाठी जाऊ नका. परंतु मंदिरासमोर 30 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. तिथं जा. तिथं कायमस्वरूपी राख्या ठेवलेल्या आहेत. तिथं औक्षणाची व्यवस्था आहे. सरळ मॅनेजरला भेटा. काही अडचण असेल तर मला फोन करा आणि भावाला राखी बांधा आणि भावाबरोबर फोटो काढा. तिथलं वातावरण अतिशय मनमोहक असं आहे. जे राहिले त्यांना माहिती आहे. पण तुमचे ट्रॅव्हल चालक जर जाणून बुजून आणत नसतील तर तुम्ही त्यांचा विचार करू नका. तुम्ही स्वतः अर्धा तास वेळ काढून या. नाही ते अर्धा तास इकडे तिकडे गप्पा मारण्यात जातो. पण परवा ज्या भगिनी आल्या नाहीत त्यांच्या वागण्याचा खेद होतो. त्यांनी आपला बराच वेळ समुद्रावर पाण्यात खेळण्यात घालवला, उपाडाला जाऊन साड्या खरेदी करण्यात वेळ घालवला. परंतु श्रीपाद वल्लभांकडून येऊन, श्रीपाद वल्लभांच्याकडे येऊन त्यांच्या भावाला राखी तर बांधलीच नाही, परंतु त्यांच्याबरोबर फोटो काढला नाही आणि स्वामी समर्थ भवन पाहिलं नाही. ही त्यांच्या आयुष्यातली फार चुकीची गोष्ट घडलेली आहे. परंतु चूक एकदा होती. परत जेव्हा येताल तेव्हा कोणत्याही भगिनीने वेळ काढून दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत स्वामी समर्थ भवनात यावं, फोटो काढावा, राखी बांधावी, तिथला पाहुणचार घ्यावा. आणखी काही असेल तर मी वेळोवेळी सांगाल. परंतु देवाच्या दारात गेल्यानंतर जो राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सोडून या. ते सोडलं तर तुम्ही मोकळे होताल आणि ते मोकळं होण्यासाठीच देवाच्या दारात जायचं असतं. परंतु लोक ते घेऊन जातात आणि येताना परत प्रवासात ते आपल्याबरोबर ठेवतात. त्यामुळं तुम्ही काही सोडत नाही. त्यामुळे तुमचं पुढचं आयुष्यसुद्धा ते सगळं जडच होतं. ते हलकं करायचं असेल तर पिठापूरला जाऊन आपल्या स्वभावात बदल करण्याची प्रार्थना करा आणि त्याप्रमाणे आचरण करा. नमस्कार.